नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूया टॉप 10 घडामोडी. जम्मू काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात आज दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे, त्यामुळे एक दिवस आधीच ही चकमक सुरू झाल्यामुळे गोंधळ उडालाय. सुरक्षा दलांना पुलवामा येथील नेहामा भागात दहशतवादी लपवल्याची माहिती मिळाली होती. याच आधारे सुरक्षा दल आणि पोलिसांनी या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केले. मुंबईतील बोरिवली स्थानकावर केबल तुटल्याने तांत्रिक कारणामुळे सोमवारी पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत झाली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. बोरिवली हे उत्तर मुंबईतील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. मोठ्या संख्येने प्रवासी आणि कामाच्या ठिकाणी जाणारे लोक येथून लोकल ट्रेन सेवा वापरतात. पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की केबल तुटल्यामुळे उपनगरीय गाड्या बोरिवली स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरून धावत नाहीत. ते म्हणाले की स्टेशनच्या उर्वरित प्लॅटफॉर्मवर 3 ते 8 गाड्या सुरू आहेत. आधीच दुष्काळ सोसत असताना एका चुकीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचं काल जालनेकरांनी पाहिलं. जालना शहरातील गांधी चमन येथे रस्त्याचे काम चालू असून खोदकाम करताना नळाची पाईपलाईन फुटली आणि त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं. आधीच जालना शहर दुष्काळाचा झळा सोसत आहे, त्यातच लाखो लिटर पाणी वाया गेल्याने दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती आता निर्माण झाली. दरम्यान पाईपलाईन फुटल्याची माहिती नागरिकांनी जालना महापालिका कर्मचाऱ्यांना दिली असता जालना महापालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत तात्काळ पाणी पुरवठा बंद करून पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू केले. राजस्थान राजगड येथील बॉर्डरवर एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्रक उलटल्याने 13 लोकांचा मृत्यू झाला आणि 15 जण जखमी झाले. ट्रकमधील प्रवासी हे राजस्थान येथे लग्न समारंभासाठी जात होते, त्यावेळीच ही घटना घडली. ही घटना काल रात्री उशिरा घडली आहे. पोलिसांना या अपघाताची माहिती देताच अपघातस्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे एका निवासी परिसरातील कारखान्याला भीषण आग लागली. आज सकाळी 10 वाजता काळेवाडी येथील कपड्याच्या कारखान्याला आणि पेपर प्लेट बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत दोन्ही कारखान्यांमधील साहित्य जळून खाक झालंय. या आगीची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम सुरू आहे. देवदर्शनासाठी आलेले पंढरपूर येथील चौघे आंघोळ करताना खोल समुद्रात बुडल्याची घटना काल सकाळी गणपतीपुळे येथे घडली आहे. या दुर्घटनेत अजित धनाजी वाडेकर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झालाय, मात्र अन्य तिघांना वाचवण्यात यश आलंय. पावसाळी हंगामामुळे सध्या जलपर्यटनाला बंदी घालण्यात आली, मात्र तरीही चौघे खोल पाण्यात स्नानासाठी उतरले. समुद्राच्या पाण्याचा प्रवाह बदलत चाललाय, त्यामुळे पर्यटक व भाविकांनी समुद्राच्या खोल पाण्यात आंघोळीसाठी जाऊ नये असे आवाहन गणपतीपुळे ग्रामपंचायत व गणपतीपुळे जयगड पोलिसांतर्फे करण्यात आले. वाशिमच्या समृद्धी महामार्गावर नागपूर लेनवर उभ्या असलेल्या ट्रकच्या मागच्या बाजूला भरधाव कारने धडक दिली. समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात कार चालकासह 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय. ही धक्कादायक घटना मालेगावच्या रिधोरा इंटरचेंज जवळ घडल्याची माहिती मिळाली. अपघातग्रस्त कारने उभ्या ट्रकच्या मागील बाजूने धडक दिल्याने अर्ध्याहून अधिक कारचा पुढील भाग ट्रक खाली घुसला. अपघातग्रस्त कार ही अमरावती जिल्ह्यातील असण्याची शक्यता असून मृतांची अद्याप ओळख पटली नाही. मान्सूनचा प्रवास देशात सुरू झाला असून आज राज्यात पूर्व मान्सून पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय. त्यानुसार पुण्यासह 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजपासून राज्यात पूर्व मोसमी पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांसह पूर्व विदर्भात वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय. आज T20 वर्ल्ड कप 2024 मधील तिसरा सामना ओमान आणि नामिबिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चाहत्यांना सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ओमानचा संघ 19.4 षटकात 109 धावांवर ऑल आउट झाला. यानंतर नामिबियाचा संघ हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं, पण ओमान संघाने नामिबियाला कडवी झुंज दिली आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.